नमस्कार मित्रवच्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. खूप दिवसानंतर भेटतोय आणि एक वेगळा नवीन विषय घेऊन भेटतोय. एक जुनाच लेख, सही सही आणि सही. आज सही आपल्या आयुष्यात काही प्रमाणात बाद होत असली तरी सहीचं महत्त्व काही कमी होत नाही हेच सांगणारा लेख, सही सही आणि सही. सही रे सही या नाटकात एका साध्या छोट्या क्षुल्लक अशा सहीवरून केवढं मोठं नाट्य घडलं बघा. हे मी तर असंही ऐकलंय, नाटकाबाहेर सुद्धा बरंच नाट्य घडलं. अहो, सही म्हटलं की नाट्य हे आलंच. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये नाट्य घडायला जर कोणी कारणीभूत असेल तर ती असते सही. सही आणि सही. बरं, सहीवरून नाट्य घडायला तुम्ही कोणी मदन सुखात्मे वगैरे असायला हवं असं काही नाही आहे. तुम्ही कोण्या बुद्रुकवाडीतले दगडू धोंडे असं काहीही असला तरीही तुमच्या आयुष्यामध्ये सहीवरून नाट्य घडू शकतं आणि घडतं सुद्धा. अहो, या सहीमुळे जर खरा फायदा कोणाला झाला असेल ना तर तो म्हणजे हिंदी चित्रपटाच्या लेखकाला. ओ, या हिंदी चित्रपटाचे लेखक कसलंही डोकं न लावता कितीतरी चित्रपटांचा शेवट तसाच लिहून गेले. त्याला कारण ती सही. तर तुम्हीच विचार करा, म्हणजे प्रत्येक चित्रपटातलं शेवटलं दृश्य साधारणतः म्हणजे पोलीस यायच्या आधीचं साधारणतः सारखंच होतं. चित्रपटाचा खलनायक एखाद्या म्हाताऱ्याला घेऊन जाणार आणि त्या म्हाताऱ्याला तो धमकी देणार, बुड्ढे उस कागज पे साइन कर दे वरना काही होऊ शकतं. म्हणजे वर्णाच्या पुढे काहीही होऊ शकतं. म्हणजे तेरे बेटी के तुकडे तुकडे कर दूंगा, किंवा तुझ्या पोरीला उकळत्या तेलात टाकून देईल. अगदी कशात म्हणता काही, म्हणजे इतकं इनोव्हेशन त्यात आलेलं आहे हल्ली की काही सांगता येत नाही. लोक कुठे इनोव्हेशन करतील काहीही सांगता येत नाही. म्हणजे बऱ्याचदा हवं तिथे करत नाही, हा भाग निराळा. तर असं मग ती खलनायकाची धमकी ऐकून तो म्हातारा घाबरत सही करायला जाणार. तितक्यात मग ती हिरोची दमदार एंट्री आणि मग त्या 2-4 फाईट आणि मग त्यांनी याला मार देणं, त्या मारामाऱ्या, त्यात नंतर तो पोलीस येणं आणि त्या खलनायकाला घेऊन जाणं. आणि हे सगळं झाल्यानंतर मग तोच प्रसंग ज्याची आपण वाट बघत असतो, त्या नायिकेने नायकाला मिठ्या मारणे. पण जर 2 मिनिटं सीन रिवाइंड करा. जर का आता त्या म्हाताऱ्याने सही त्या कागदावर केली आणि सगळी प्रॉपर्टी जर का त्या खलनायकाच्या नावाने दिली तर मग त्या हिरोला, त्या नायिकेसाठी खरोखरच मारामाऱ्या करण्यामध्ये रस राहील का? बरं, असलाही त्यांनी मारलंही त्या खलनायिकेला तरी ती नायिका त्या नायकाला आता मिठ्या मारेल का? नाही. मी आता तुम्हाला सही करून सहीनिशी लिहून देतो की आता ती नायिका त्या खलनायकाच्या बाजूने उभी राहील. कारण सहीची ताकदच तशी आहे हो. आणि सहीच्या या ताकदीचा अनुभव असल्या कारणाने, त्याची कल्पना असल्या कारणाने मी ठरवलं मी सहीचा अभ्यास करायचा. आणि माझ्या अभ्यासात मला आढळून आलं की सही 4 प्रकारची असते. मालदार सही, वजनदार सही, भानगडीची सही आणि अतिसामान्य सही. आता मालदार सही म्हणजे अगदी सोपं, ज्या सहीमुळे माल मिळतो ती सही म्हणजे मालदार सही. म्हणजे आता बघा कसं ते, एक साधी फडतुकडी 50 रुपयाची प्लास्टिकची बॅग आहे. अगदी म्हणजे त्याला तुम्ही घरात कुठल्याही कोपऱ्यात ठेवू शकता. मग तीच बॅट घेऊन तुम्ही सचिन तेंडुलकरला गाठा, त्या बॅटवर सचिन तेंडुलकरची सही घ्या. आता बघा, तीच बॅट 50,000ला विकल्या जाते. ह्याला म्हणतात मालदार सही, है की नाही? आता मॉडर्न पेंटिंग, जे खरं सांगायचं तर माझ्यासारख्या अतिसामान्य बुद्धीच्या कला दरिद्री, व्यवहार व्यग्र किंवा संसार व्यग्र माणसासाठी मॉडर्न पेंटिंग म्हणजे उभ्या आडव्या मारलेल्या रेषा आणि मुलाचा पाय सांडून साडलेले रंग, या व्यतिरिक्त दुसरं काहीही कळत नाही.
परंतु त्या पेंटिंगच्या वर जर कोणा मोठ्या चित्रकाराने सही केली तर मात्र त्या पेंटिंगची किंमत मिलियन्स ऑफ डॉलर्स मध्ये असते. सहीची करामत आहे. त्यावर जो कोणा खालच्या आळीतल्या वकिलानं जर सही केली ना तर त्याला ॲफिडेव्हिटचे 20 रुपये म्हणून कोणी देईल. त्या पलीकडे मात्र त्या सहीची किंमत राहत नाही, कारण पण त्या चित्रकाराची सही असेल तर मात्र त्याची किंमत वाढते. याला म्हणतात मालदार सही. सहीचा दुसरा प्रकार म्हणजे वजनदार सही. साहेब तुमचं काम झालंय, फक्त मोठ्या साहेबांची सही व्हायची राहिली. हे वाक्य ऐकले नाही असा भारतीय नागरिक सापडणे नाही. बाकी भारतीय नागरिकाला त्या वाक्याचा खरा अर्थ बरोबर कळतो. मग अशा वेळेला तो साहेब सही करणारा साहेब आणि त्याची जी लाय असणारी त्याच्यापर्यंत पोहोचत जाणारी जी क्यू किंवा लाईन असते त्यांच्या वजनानुसार मग पैसे सरकवले की जी सही होते अशी सही म्हणजे वजनदार सही. कारण त्या सहीशिवायच्या त्या सहीच्या वजनाशिवाय कागद पुढे सरकत नाही. फार वजनदार असते ही सही. आता वजनदार सहीचं दुसरं उदाहरण देऊ का? म्हणजे फक्त असंच असतं असं काही नाही. आता हे बघा, तुम्ही लाखो रुपये खर्च केले, मोठं मोठं मंगल कार्यालय बुक केलं, व्हिडिओ शूटिंग केली, फोटो काढले, लग्न केलं, हजारो लोकांना जेवायला घातलं, तरी तुमच्या लग्नाला ते जगातल्या कुठल्याही एम्बेसी मध्ये मान्यता नाही. परंतु जर तुम्ही कुठल्या तरी एका रजिस्ट्रारच्या कार्यालयामध्ये खस्ता खात लाईन लावत तिथे एक फाईलच्या ढिगाऱ्याच्या मध्ये बसलेल्या त्या व्यक्तीसमोर आजूबाजूला ओळखीच्या नसणाऱ्या माणसांसमोर जरी सही केली, त्या दोघांनी मिळून त्यांनी जर त्यावर स्टॅम्प मारला तर मात्र आता तुम्ही नवरा बायको आहे हे रिजेक्ट जगातली कुठलीही एम्बेसी करू शकत नाही. याला म्हणतात वजनदार सही. आणि ही ती वजनदार सहीची ताकद. सहीचा तिसरा प्रकार म्हणजे भानगडीची सही. नावाप्रमाणेच ती सही भानगडीची असते. आणि भानगड म्हटली की भांडण आले. म्हणजे जी सही केल्याने तुमच्या बँकेत पैसे नसून सुद्धा तुमचा चेक वठवला जातो ती सही म्हणजे भानगडीची सही. बाकी भांडणं होतात म्हणून भ्यायचं काही कारण नाही. कारण जोपर्यंत खरा गुन्हेगार कोण आहे हे कळतं आणि शोधल्या जातं तोपर्यंत तुमच्या 2-3 पिढ्या आरामात जगून गेलेल्या असतात. कॅच मी इफ यू कॅन. नाही तसंच आहे. उपयोगितेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ही सही भानगडीची सही पहिल्या क्रमांकावर येईल. म्हणजे जिवंत बापाचे डेड आहे म्हणून सर्टिफिकेट आणणे किंवा मेलेल्या बापाचे जिवंत त्याने न केलेले मृत्यूपत्र मेल्यानंतर करून आणणे. सही सकट. असलेली बहीण गाळणे किंवा नसलेली बहीण सिद्ध करून प्रॉपर्टीतला हिस्सा देणे. बॉसच्या नकळत चाळ्याच्या भानगडीचं लोन मंजूर करणे किंवा बॉसने मंजूर केलेले शेजाऱ्याचे लोन आपण कॅन्सल करणे. कितीतरी प्रकारे भानगडीच्या सहीचे उपयोग सांगता येतील. भरपूर उपयोग आहेत. पण असे असूनही भानगडीची सही ही कोण्या लेचापेचाचं काम नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत लागते, प्रखर बुद्धिमत्ता, सफाईदार कला. हात सफाई जी म्हणतात ना तशी सफाईदार कला आणि मुख्य आणि म्हणजे प्रचंड हिमतीची गरज असते, गट्स. कारण वेळ पडल्यास भाकरी आणि पिठल्यासोबत एक दरोडेखोर आणि एक खुनी यांच्यासोबत एका खोलीत रात्री काढवायची, रात्र घालवायची तयारी ठेवावी लागते. आहे का? म्हणून सांगणं हे आहे की सर्वसाधारण माणसाने किंवा या भानगडीच्या सहीच्या भानगडीत पडू नये. आता या भानगडीच्या सहीच्या अगदी विरुद्ध सही म्हणजे अतिसामान्य सही. म्हणजे जी सही केल्याने तुमच्या बँकेत पैसे असून सुद्धा
तुमचा चेक परत जातो. म्हणजे अतिसामान्य सही. या अतिसामान्य सहीवर एक फार मोठं बंधन असतं. ही सही नेहमी एकसारखीच हवी. बरोबर. ही अतिसामान्य सही या अतिसामान्यांच्या गर्दीत असून सुद्धा ती वेगळी वाटायला हवी आणि परत ती वेगळी असलेली सही सुद्धा एकसारखीच हवी, असा एक वेगळा दंडक. आणि त्यामुळे सामान्य माणसाचं सारं आयुष्य ती अतिसामान्य वेगळी अशी पण तशीच सही करण्यात जातं. एकदा माझा चेक परत आला. मी विचारलं काय झालं, चेक परत काय केला? नाही, सही मॅच झाली नाही. म्हटलं का बरं? सर, तुम्ही तुमच्या सहीवर शेवटी 2 टिंब जास्ती दिले. आता या पलीकडे सही करताना मी सहीवर किती टिंब होते हेही मोजायचं का? त्या दिवसापासून मला चेकवर सही करायचीच धास्ती वाटते व एका चेकबुकामागे निदान 10 चेक तरी मी फाडतो. का? तर सही चुकली म्हणून. बरं, हे असे चेक फाडून संपूर्ण आयुष्यात मी काहीतरी झाडांचा जीव नक्की घेणार. आणि अशी चेकबुकाच्या सही जमत नाही म्हणून झाडं फाडणारी आणि चेकबुकावरची सही मॅच होत नाही म्हणून परत परत सह्या करून चेकबुक फाडणारी माझ्यासारखी लाखभर माणसं असतील. त्यामुळे लाखो झाडांचा तरी जीव जात असेल त्या कागदांमुळे. म्हणूनच माझं म्हणणं आहे बाबा, कोणामुळे कोणाचा जीव जातोय काही सांगता येत नाही. बरं, समजा आता मी सही केली, ते कागदपत्र बँकेत दिले म्हणून भागते का? नाही. 2च दिवसातनं बँकेतून एक गोड आवाजात सुंदर इंग्रजीमध्ये धमकी वजा फोन येतो. सर, तुमची सही मॅच होत नाहीये, 1 तासाच्या आत बँकेत जमावा, नाही तर चेक रिजेक्ट होईल. खरंच सांगतो मी. और आपलं बँकेत पैसे असून चेक रिजेक्ट होणं, बाउन्स होणं, हे म्हणजे परत जाण्याचं मध्यमवर्गीयासाठी केवढी मोठी गोष्ट असते. मग तुम्ही धावत पळत सुटता. मनात विचार करतो, अरे दरोडेखोर भ्रष्ट असेल तर त्याला तुम्ही 2 दिवसात आत्मसमर्पण करायला 48 तास देतात आणि इथे बँकेत पैसे असून सुद्धा त्या सहीसाठी फक्त 2 तास. पण सही आहे ती, हिची ताकद तशीच सही आहे ती. मग तिथे गेल्यानंतर ती मुलगी, एक गोड मुलगी तिथे बसली असते आणि ती एक कागद सरकवते, यावर सही करा. तुम्ही त्यावर सही करता. आता ती सही ना पहिल्या सहीशी मॅच होत ना दुसऱ्या, ती कोणतरी तिसरी भलतीच असते. मग ती बघत राहते. मग परत सांगते अजून खाली करा, मग आता इकडे करा, मग आता तिकडे करा, मग आता या कागदाच्या खाली करा. मग ती कागद बदलून देते, म्हणते या कागदावर करून बघा. मग ती पेन बदलून देतात, या पेनाने करून बघा. अरे, कागद आणि पेन बदलून सही तशीच येणार आहे का? मूळ समस्या वेगळी आहे बाई, तू वेगळ्या ठिकाणी सॉल्व्ह करते. असा सगळा प्रकार केल्यानंतर दुसरी पण मुलगी तिच्यासोबत येते आणि त्या दोघी काहीतरी चर्चा करतात. असं त्यांना वाटायला लागतं की अरे, सही करता येत नाही तर बँकेत अकाउंट कशाला काढतात? हल्ली कोणी येतं आणि अकाउंट काढायला लागतं. मग त्यांच्या काय त्या चर्चा झाल्या की मग ती सांगतं कुठलं तरी ओळखपत्र द्या, त्याची झेरॉक्स द्या आणि सही करा. आणि मग आपलं एखादं ओळखपत्र दिलं किंवा पुढे जाऊन काहीतरी तुमचा बँकेतला चेक पुढे सरकतो, त्यावर सही केली की तो चेक सरकतो. मला एक कळत नाही, अगं हेच करायचं होतं तर ते सही करायचं अग्निदिव्य कशाला करायला लावतात? कधीतरी मला शंका यायला लागतं की त्या मुलींना बँकेत बसून कंटाळा आलाय, कस्टमर नाहीये, कामं नाहीये, काय करायचं, विरंगुळा म्हणून करा कोणाला तरी कॉल, हां करा सह्या. तशीच अतिसामान्यांच्या सह्या कधीच मॅच होत नाही, तेवढाच विरंगुळा होतो. म्हणजे बऱ्याचदा आपल्यापैकी सामान्यांचा कॉलेज संपूर्ण होतपर्यंत सहीशी फारसा संबंध येत नाही. माझाही तसा आला नाही. म्हणजे सही काय, गरज काय? नाही म्हणायला स्कॉलरशिप मिळायची, त्यावेळेला स्कॉलरशिपसाठी त्या रेव्हेन्यू स्टॅम्पवर सही करावी लागायची. पण जेव्हा तुम्ही तुमची सही रेव्हेन्यू स्टॅम्पवर करतात, याचा अर्थ हा आहे की तुमच्या सहीपेक्षा त्या रेव्हेन्यू स्टॅम्पची किंमत जास्ती आहे. मी आधी मराठीत सही करायचो, मग मला कोणी सांगितलं मराठीत नाही इंग्रजीत सही करायला शिक.
मग मी इंग्रजीत सही करायला शिकलो. छान अप्पर केसमध्ये व्यवस्थित सही करायचं. मग मला कोणी सांगितलं, अशी सही करशील तुझी सही कोणी पण दुसरा करून घेईल, अशी नको करू, तू सही करताना कर्सिव्ह रायटिंगमध्ये कर. मग मी कर्सिव्ह रायटिंगमध्ये सही करायला शिकलो. आता आधीच आमचं अक्षर दिव्य, त्यात ती कर्सिव्ह रायटिंग केलेली सही. म्हणजे मुंगळ्याच्या पायाला शाही लावली आणि त्याला दारू पाजली तर ती ज्या प्रकारे तो मुवमेंट करेल ना, तशा प्रकारची ती सही होती. आधीच मुंगळा त्यात दारू खेळ, मरकट नाही हो मुंगळा सांगतोय. तर अशा सह्या परत परत तशीच करता येत नाही. नंतर पुढे जाऊन माझा एक मित्र म्हणाला, अरे माणसाची सही जर वर गेली तर तो आयुष्यात वर जातो. वर नाही, वर जातो, वर. मग आम्ही पण आमची सही तिरकस करून वर नाही. मग कोणी सांगितलं सही खाली 2 रेष ओढली तर तो तुमचा आत्मविश्वास दाखवतो. मग आम्ही एक काय 2 रेषा ओढल्या, बघा आत्मविश्वास काय. हे असं सगळं करून ती एक सही नावाचं प्रकरण आमच्यासाठी तयार झालं. कॉलेजमध्ये सेकंड इयरला असताना जर मी कुठलं काम केलं असेल तर ते होतं पासपोर्ट बनवण्याचं. स्वप्नातील भरारीला कुठलीही गवसणी घालता येत नाही, तर असंच उडायचं असतं, उगाचच आशा. आणि त्यावेळेला तोपर्यंत जशी सही तयार झाली होती तशी सही करून मी मोकळा झालो. पासपोर्ट बनलं, झालं, खुश. कॉलेज पासआउट झालो, नोकरीला लागलो. नोकरीला लागल्यानंतर जेव्हा पहिले बँकेत अकाउंट उघडायचं काम पडलं तेव्हा ते पासपोर्ट तिथे त्याची झेरॉक्स जमा केली, फॉर्म सगळे भरून दिले, पटापट सगळ्या सह्या केल्या, सगळं झालं. हवेमध्ये होतो, काय जमिनीवर कुठे होतो. दुसऱ्या दिवशी तो बँकेतला माणूस घरी आला. काय सर सही मॅच होत. मी बघितलं, म्हटलं हो खरं आहे. आता वय 2 वर्ष झाले त्या सहीला, आता सही बदलतेच माणसाची. नो सर, सही तशीच पाहिजे, पासपोर्टवर आहे अगदी तशी. आता आली ना पंचायत. ती जी दिव्य सही मी कधी काळी पासपोर्टावर केली होती ती सही परत तशीच करा, म्हणजे केवढं मोठं दिव्य आहे. हा एक वेळ चांगली काढलेली अक्षरं परत तशीच चांगली काढता येईल, पण एक वेळ केलेली घाण परत त्याच प्रकारे घाण करता येत नाही. घाण ही घाण असते, ती अशी करा किंवा तशी करा. पण माझं हे लॉजिक त्या बँकवाल्याला कसं समजणार? त्याचं बिचाराचं एकच वाक्य होतं, नो सर, सही तशीच पाहिजे जशी तुमची पासपोर्टवर. मग मी कागदावर कागद घेऊन जे सह्या करायला सुरुवात केली. जवळजवळ 100-500 सह्या केल्या. चालूच होतं. त्यात मला माझा पासपोर्ट दिसला, त्यावरील फोटो दिसला. ज्याला म्हटलं, का हो तुम्हाला हा पासपोर्ट आणि हा फोटो ID प्रूफ म्हणून चालतो का? हो, येस सर, येस, नो प्रॉब्लेम. मी तर आता अजिबात तसा दिसत नाही, तरी तो तुम्हाला चालतो, मग सही का चालत नाही? माणसाचा चेहरा बदलू शकतो, त्याची उंची वाढू शकते, त्याचं शरीर फुगू शकते, पण सही ही तशीच हवी, हा अट्टहासच का? बाकी हे वेगळं सांगायला नको की माझा हा युक्तिवाद देखील पूर्णपणे फसला आणि त्या दिवसापासून आजपर्यंत ती कधी काळी पासपोर्टावर केलेली सही परत तशीच करण्यामध्ये मी नुसते कागद फाडत असतो. धन्यवाद.